आज आपल्या बरोबर नांदगाव गोंदिया आहेत शेतकरी. काय सांगाल तुम्ही? आणि आज तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू साठी आपण आलेले आहेत, या संदर्भात आपण काय माहिती द्याल? आपलं नाव? नमस्कार, सोमनाथ केवळे साहेब. मी तुमचं अभिनंदन का करेन तर तुम्ही मला न्याय मिळावा म्हणून खूप प्रयत्न करत आहात. बरोबर. तर सदर जमीन फसवणूक प्रकरण 4 वर्षापूर्वी घडलेलं आहे. मी दीपक कंपनीत कामाला आहे, तो एक शेतकरी पण आहे. पण मी 4 वर्षापूर्वी आजारी होतो. माझ्या पाठीवर मानेला असे गाठी आल्या होत्या आणि थोडीशी ड्रिंकिंग करत असल्यामुळं मटण चायनीज खात असल्यामुळे त्या गाठी झाल्या होत्या. त्या अनुषंगाने काय ते पोटात पण ते गेल्या होत्या. त्यामुळे माझं वजन पण कमी झालं होतं, भूक पण मंदावली होती आणि वजन म्हणजे जवळजवळ त्यावेळी 10 ते 12 किलो कमी झालं होतं. तर मला आमच्या डिपार्टमेंटने का सगळं तू चांगल्या ठिकाणी इलाज कर, माझे अन्नजाती डिपार्टमेंट साहेब त्यांनी सांगितलं का तू हिंदुजाला आपण तुला ऍडमिट करूया. त्याच्यामुळे मी मला रजिस्टर वाटणीपत्राने आलेली जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारी महामार्गाची एका कडेची असलेली जमीन विक्री केली होती. कारण मी जमीन विक्री केली नसती, कारण माझ्या प्रायव्हेट बंडामध्ये भरपूर पैसे होते. अच्छा, ती तुम्ही विक्री केली होती? हा, विक्री करायला ठरवलं मी. अच्छा. कारण काय, माझ्या जमीन आपली एकट्याची नसते ना. बरोबर. तर जमीन माझ्या 3 बहिणीचा पण हिस्सा आहे, आत्यांचा हिस्सा आहे. पण आमची जे आम्ही वाटणीपत्र केलं त्यावेळी काकांना सांगितलं होता तो आत्यांचं तुम्ही बघायचं, तुमच्या बहिणी आहेत तर माझ्या बहिणीने मी घेईन. अशी किती भावंड आणि किती तुम्हाला? आमची त्यावेळी 9 लोकांची नावं होती. चुलत्याची, गुलाची, चिलत्याची आणि आमची सगळ्यांची 9 नावं होती. आता ते मग माझे एकदम चांगले होते. आमच्या आत्याचे मिस्टर गोळी पवार, नारायण पवार, त्यांनी सांगितलं अरे बाबा आता आम्ही आहोत तर तुमचं ते काय ते करून टाका. बरोबर. वाटणी परत आमची मी वारलो आपलं तुमची आत्या वारली तर परत लक्षण वाटली एवढा चांगला देव मानत होता. त्याच्यामुळे त्या आत्याने त्यांनी सांगितलं मुळे ते 2001 साली आमचं ते झालं. बरोबर. वाटणी सर्व हक्क सोड केलं त्यांनी, हक्क सोड केलं. तर ते मामाच्या मुळे ते हक्क सोड झालं आणि आम्ही सांगितलं का बाबा आम्ही ज्यावेळी जमीन जाईल तर त्यावेळेला आम्ही तुम्हाला देऊच. तर त्या बिचाऱ्यांनी सगळ्यांना पाहतो त्याने मी पुढाकार घेतल्यामुळे सगळे लोक येऊन ते आमचं हक्क सोड झालं. त्यावेळी घरचा मोठा व्यक्तीने पुढाकार घेतला. पवार म्हणून होते ते गोविंद पवार गोळासारखे होते, त्यांनी पुढाकार घेऊन ते झालं आपल्याकडे 2001 साली. आणि त्यावेळी आमचं ते हक्क सोड झालं. त्यामुळे आत्यांच्या आणि माझ्या बहिणींची नावं कमी झाली. मग माझी बाकीची जमीन आहे मी सांगेल तसं माझा काका सहाय्य करत होता आणि काकांची जमीन सेपरेट केली, माझी जमीन सेपरेट केली आणि माझ्या मोठ्या आजोबांच्या वारसाने तुकाराम आढाव गोंधळ यांच्या वारसाने आमच्या जवळजवळ भरपूर जमिनीवर त्यांची माझ्या 6 गुंठेवर होते, पण काकांच्या जवळजवळ 3 शेतांवर त्यांची नाव होती. एक एकरवर 16 गुंठे, 3 गुंठे आणि 24 गुंठे. तर सदर मी त्यांना सांगितलं बाबा आजोबांच्या वारसाने नाव आहेत, तुम्ही त्यांना द्या. मी माझ्या बायकोचे दागिने विगिने मोडून प्रत्येकाला 10,000 5,000 देऊन 21 लोकांना नेली होती. 21 लोक आली माझ्या शब्दाला मानतात. किती वर्ष झाली या गोष्टीला? आता जवळजवळ 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झाली. आणि आता जे तुम्ही गोंदिया आता तुम्ही स्ट्रगल करता की कुठे तुमची कॉरिडोर बाजूची जमीन आहे त्याबद्दल तुम्ही 4 वर्ष झाले तुम्ही लढा देता. तर मी माझी कॉरिडोर महामार्गात बांधली जागा दक्षिणेकडे विक्री केली होती. बरोबर. आणि काकांना मी सांगितलं का बाबा मी माझी जागा विकतो, तर कोण असेल तुझा असेल पण ते तू सांग. तुझा मुलगा आहे सुभाष, त्याला 2 पैसे भेटत असतील एजंटगिरी तरी चालेल. तर आमचा बंडूशेठ यांचा पोरगा खेळण्याचा ते घ्यायला तयार होते, त्यांना बोलव. कारण त्यांनी मला 4,30,000 केले तर तुम्ही अजून 30,000 कमी दिले तरी चालते. एवढं पण त्यांना सांगितलं होता. एवढं करून सुद्धा त्यांनी चुकीच्या लेखी प्रोसेसवर सही केली. तेव्हा तुम्ही आजारी असल्याची आम्हाला माहिती भेटते. मी आजारी होतो, मी सांगतो का मी आजारी असल्यामुळे जमीन विक्री केली होती. माझ्या बहिणीच्या 3 मुलांची लग्न, माझ्या 3 बहिणी आहेत, त्यांच्या 3 मुलांची लग्न जमली होती. ते पण माझे लागले होते. ते माझी आईका बोलली नामदेव आता त्या तुमची ती कुठली कॉरिडोर वरती जाती जागा तिला समजलं ना, काय चांगला रेट भेटत तिला सांगितलं ना का तुमच्या जागेला चांगलं. तर नितीन भोईर म्हणून होता आमच्याच गावात या, मला एवढंच लागतं ते चुलत. बरोबर. तर त्याने सांगितलं मामा
तुमची जागा जर कॉरिडॉर मार्गात जात असेल तर तुम्हाला आमचे शेट चांगला रेट देतील, पण त्यांनी आता कम्प्लीट उलट केलेला आहे. अच्छा. तर त्याने काय केलेलं आहे, मी 4,30,000 ने विक्री केली आहे, पण त्यांनी मी 38 गुंठाचे पैसे 38.70 गुंठाचे पैसे घेतले असं दाखवून त्या सिद्धार्थ नरेंद्र भल्लाला आमच्याच गावात एखाद्या विचारलं, भल्लाला पण नसेल माहिती. कोण आहे भल्ला? सदर जमीन विकत घेणारा अगोदरचा. अच्छा. कायमस्वरूपी विकत घेणार तोच होता अगोदर. अच्छा. त्याचा मित्र हे प्रकाश अंकुश खैरे. बरोबर. यांनी मला तुम्ही त्याचा आरोपच करतो. बरोबर. कारण काय, तलाठी खोटा रिपोर्ट मंडळाधिकारी यांनी एक तलाठी रिपोर्टच्या अनुषंगाने 6 नोंद न घेता ती घेतली आहे असं दाखवून फक्त फेरफाराचा दिनांक बदलून, कारण हे मास्टर माइंड डोकं दुसरं कोणाचंच नाही चालणार. तुम्ही इतर ठिकाणी सांगता की सह्या सुद्धा डुप्लिकेट केली. सह्या सुद्धा अजून एक आमचा वचनचिठ्ठी तयार सिद्धार्थ नरेंद्र भल्ला व नितीन हरचंद्र भोईर हे असताना हे साक्षीदार होते. बरोबर. याच्या 20/11/2019 वचनचिठ्ठी करार आहे. मला ते पाठच आहे. 73 100 रुपयाचा आणि हा स्टँडवर मी आणलेला विकत. परत त्यांनी 25 सप्टेंबर 2020 एक वचनचिठ्ठी करार दाखवलेला आहे. बरोबर. त्याच्यात जमीन घेणार कोण आहे, विक्रांतजी संस्थेचा जन्मच झाला नव्हता. अच्छा. तर तो कधी खरेदी करण्याचा वेळ झाला, त्याच्यावर वचनचिठ्ठी करार दाखवलेला आहे. आणि तो वचन 100 वर्षावर मी विकत घेतला असं दाखवलंय. संस्थेचा म्हणजे मोजून नव्हताच तो फक्त वचनचे 29/7/2020 खरेदी करताना सहज निबंध इथं आला होता. बरोबर. आणि ते पायलट आहेत. अच्छा. ते पायलट आहेत, तर त्याच्यावर मी काय नाव घेऊ. सर्व कारण हा सिद्धार्थ नरेंद्र भल्लाच आहे. मी तरी सांगेन, कारण का तो काकाच्या समोर मला बोलला हे सब तुम्ही केलं आहे. अरे मी सांगितला त्याने मोजणी करताना एवढे मोठे हद्द दाखवले होते ना. बरोबर. पूर्वेकडे बांधायला फक्त 15 अंशाचा वाटा असताना ती 70 अंशाचा दाखवून नकाशा फेरफार केला होता. व काकांची उत्तरेकडे जवळजवळ 9 ते 10 गुंठे त्यांचं लॉस होत होता. पण सदर जमीन एका कडेची असल्यामुळे त्यांना 5 गुंठ्याचे पैसे कमी मिळत होते. अच्छा. पण ते 5 गुंठ्याचे पैसे म्हणजे तिथे आता 22 लाखाचा रेट आहे. खरी गोष्ट आहे. 1,10,00,000साठी माझी त्यांनी जमीन घेतली असती, पण त्याचं सोडूनच द्या. पण पोट हिस्सा मंजूर झाल्यावर त्यांचा संपूर्ण हिस्साच नावावर झालेला आहे. अच्छा. मी बरं झालं, मग ते आवडलंय. मग त्यांनी काय केलं, एक वाढीव सातबारा केलेला आहे. ते पण चुकीचं आहे. त्याच्यासाठी असं पूरक असं खोटा भेट केलेलं आहे. मग माझे वकील संतोष म्हात्रे, आता त्यांचं नावच मला सांगायला लागेल, काय त्यांनी चुकीचंच काम केलेलं आहे. अरे मी त्यांच्याकडे मोठ्या आशेने गेलो होतो. बरोबर. माझे जे के साहेब यांनी मला नेलं, चला म्हणतो आता मानसीताई आपले तुला कोण वकीलला मिळत ना, चल मी मानसीताईंकडे. मग मी त्या प्रकाश घरला मुद्दाम सांगितला, बरं जाय आता बघ तुला मॅनेज, माझ्या अगोदर तर 4-5 वकील तुम्ही मॅनेज केलं, आता बघ आमची मानसीताई आहे कशी मॅनेज होते. आता जे काही स्वतः आले होते ना, वकील सुद्धा मॅनेज केले, 5 वकील मॅनेज केले. तर हा माझाच मित्र आता ऐकलं की वकिलाने सुद्धा आपल्याला दम दिलाय. अरे त्याच वकिलाने दम दिला, त्यांनी दम दिला नाही, बिचाऱ्यांनी दम दिला. पण त्यांनी काय सांगितलं, हे सदर खोटा अफिडेव्हिट वरिष्ठ सर न्यायालयात आल्यास त्याची सत्यता पडताळण्यात यावी असं मी अर्ज लिहिला. अर्ज का लिहिला, खोट्या अफिडेव्हिटच्या अनुषंगाने 2 पानं मला मिळाली होती. बरोबर. त्यांनी सांगितलं अरे गोंधळी लिमिटेशन निघून जाणार, तू सह्या करायला ये इकडे, आणि नंतर ते इकडे अलिबागला ये. नंतर मग ते दाव्याची मुदत संपेल, लिमिटेशन निघून जाणार, तर तू इकडे. तर मला त्यांची जी सहाय्यक वकील सानिका देशमुख तिने मला ते डॉक्युमेंट दिले. बरोबर. आणि मी सांगितलं मॅडम सगळे आमची दाव्याची पत्र आहेत ना, तर आता मी सांगितलेलं ते तलाठी खोटा रिपोर्ट वगैरे त्याने उल्लेख केले का. बरोबर. आणि वकील तुम्ही पाहिजे झाला साहेब, तुम्ही वकील आहात म्हणून तर तुम्हाला 3 लाख दिलेत ना मानसिक आहे. तर मला तर काय, मला संपूर्ण माहित आहे. बरोबर. वकील आहे, मग वकील करावं आहे ना कोणतरी. त्याबद्दलचा मोरबेटा खोपकर म्हणून वकील आहे, प्रल्हाद खोपकर, याला मी 1 लाख दिले होते. त्यांनी 15 दिवस 1 महिन्याने माझे परत दिले पैसे. तुला काय रे तू घाबरतो होणार आहे, अरे तू कशाला घाबरतो मी असताना. त्यांनी माझे 1 महिन्याने पैसे परत केले. एक माझ्या मामाची मुलगी पण वकील आहे, तिने पण एक पाटील म्हणून आहे, त्याचं नाव पण मी विसरलो. तर त्यांनी ते मला 4/4/2022 रोजी मनाची माहिती अधिकाऱ्याने हे लिहिले होते, प्रत मिळाली होती 24 पानांची. मी बाजाराव साहेब यांना भेटलो, हो बाजाराव साहेब तुम्ही जे आकारमोड केलंय ते चुकीचं केलंय. बरोबर. ते साहेब मला बसले, तू बस रे, बस बस. तर मग आम्ही बसलो.
तो साहेब मी सांगला, अहो साहेब काय तुम्ही ते चुकीचा आकार बोर्ड केलाय, माझ्या जमिनीतून त्याला 14 गुंठे जमिनीचे पैसे मिळत होते, आता जे केले त्याच्यातून त्याला 7 गुंठे जमिनीचे पैसे मिळतात. बरोबर. ते सांगताना तो वाघराव साहेब झोपला. लावा साहेब झोपता काय होता, मग मी आलो, बरं साहेब ते मला हे फाईल संचिका पाहिजे, तर ती मी 4 22 रोजी केली होती ना, मला त्याने 7 ते नांदे वडील त्याला देऊन टाका लागेल. आता माहिती अधिकार मध्ये मिळाला 1 महिना लागतो किंवा 21 दिवसात, पण तो मला त्यांनी 4, 5, 6, 7 4 दिवसात ती 24 पानांची भेटले. पण त्यांनी क प्रत नकाशा दिला नाही. कारण क प्रत नकाशा काय, काकांच्या वरती 2 होता, खाली 1 होता, आणि रजिस्टर वाटणपत्र बरोबर होतं. बरोबर. पण आता जे मला क प्रत नकाशा देतात तर वरती 1 टाकतात. अच्छा. हा. आणि तिथे त्यांनी खोट्या तलाठी रिपोर्टचा हे करून हा मास्टर माइंड डोकाचा आमचे प्रकाश हेच करेन. कारण त्यांनी काय केला, सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा प्रसन्नदादा ठाकूर साहेब माझ्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, मी सांगेल. प्रसन्नदादा ठाकूर मी गेलो, कारण ते ठाकूर साहेब माझ्या मुलीच्या लग्नाला आले होते जातीने, अरुण शेठ भगत, मला सगळे ते सगळे कार्यकर्ते, राजेश पाटील, राजेंद्र पाटील कोळच्याचा माझा मित्र, परत वैभवीचे सगळे ते. लढाई करताना तुम्हाला 12 ते 13वी पत्रकार परिषद घ्यायला लागतात, त्याचा अर्थ काय होतो? हा बघा, 12 पत्रकार परिषदा घेतल्या, तलवारबाजीची लढत, तर मला त्या चक्री हा तर तलवारबाजीची लढत केल्यावर ते मला त्यांनी नितीनजी ठाकरे साहेब ते जे आमचे ते हे होते साहेब त्यावेळी, मला ते कारण त्यांच्याकडे न्यायचं ना, धारेगाव साहेब बोलता हाच नामदेव कोणी हाच तलवारबाजीची लढत करायला होता. तुम्ही सांगा साहेब मला का राग येईल नाही, मी माझी 19 गुंठे जागा विक्री केली होती, पण बघा त्यांनी माझी 24,2020 रोजी नावावर केले, काकांची 24,2021 रोजी नावावर केले. मी झालो 12, तर त्यांनी आम्ही नाही वाढीव शब्द केलं, जमीन आहे कुठं, जमीन तर चोरी झाली. साहेब पण बरोबर म्हणता तुम्ही, पण कृष्णाने जसे अवतार घेतले, कंसाचा वध करण्यासाठी वेगवेगळे अवतार घेतले, तसे तुम्ही सुद्धा पत्रकार परिषद मध्ये श्रीकृष्णाचा अवतार घेताय, तलवारबाजीचा पाहायचा, तुमचे पूर्ण रायगड भरात तुमचे बॅनर दिसायचा अर्थ काय? साहेब काय माहितीये का, त्यांनी 7 म्हणजे 8 आपल्या 7 तर दिसतात, खरेदी खताचे 5 ऑप्शन लावले, म्हणून मला एक अक्कल सुटली का कंसाचा वध नक्की नाही, कंसाचा वध नक्की करायसाठी मी श्रीकृष्णाचा रूप घेतला, त्यावेळी पत्रकार पण आवाज झाले, मी त्याला 1,000 रुपये ड्रेसचे अगोदर दिले होते, आणि ते 10 मिनिटात मी तो ड्रेस घालून आलो, चक्र सोडणार. आणि जगदीश शंकर साहेब त्याला बोललो, हो साहेब मला एक परमिशन द्यायला तुम्ही. पत्रकार संजय कदम साहेब होते, त्यांच्या समोर सांगितलं, साहेब मला एक ग्राइंडर द्या ना, आता चक्र फिरायला पाहिजे. ते मला दटावला, मी काही परमिशन देणार नाही, तू साधा चक्र हे खराटला तरी प्लास्टिकचा. तुमच्यामध्ये एनर्जी भरपूर आहे, आणि तुमचे कोणाचे तुमच्यावर उपकार आहेत की तुम्ही जॉबला सुद्धा आहेत, दीपक फर्टिलायझर काय भाविक असा क्षण आहे, बघता तुम्ही शेतकरी नामदेव शंकर गोंधळी त्यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा येतात, कारण एवढे भाविक होतात, आणि त्या प्रसंगी पाहायला गेलं तर भरपूर आता शेतकऱ्याबरोबर अन्याय होतोय, ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे. आणि पाहायला गेलं तर जे शेतकरी आहे तो 4.5 वर्ष झालं स्ट्रगल करतोय. आज तुम्हाला आता हातरा चेहरा आहे, पण त्याच्या आतमधला जो आत्मा आहे तो किती तळमळतो, आज त्यांच्या भावनेतून दिसतो आपल्याला. आज आजारी असताना पण माझ्यासाठी ते, कारण मी 2.5 वर्ष आजारी होतो, कंपनी संपूर्ण सर्टिफिकेट मागत होतो. बरोबर आहे. ते बिचारांनी काय जादू केली, सचिन भाऊने फोन केला, त्याने सांगितलं नामदेव तुला तू कामाला लाग, तू काय घाबरू नको, माझ्या पोराला सांगितलं याला कुठं हलून देऊ नको, याला बांधून ठेव. म्हणजे किती माझ्यासाठी जीव होता, मी जायचो आयुर्वेद करायला, काय रे आराम करा, आम्ही एकत्र बघायला आलो, तू इकडे कुठे फिरतोय, एवढा माझ्यावर जीव होता, कुठे बोलला तर मला घेऊन जायचं. ते तुम्ही आहेर भाऊला सुद्धा भेटत, सचिन भाऊ आहेरला भेटलात, काय त्यांनी आश्वासन दिलं आपल्याला? तर सचिन भाऊला सांगून त्यांनी मला परत कामाला घेतला. मला 80,000 पगार होता त्यावेळी, तर आता 1,00,000 रुपये झालाय. त्या माणसाचं माझे देव आहे, आणि सचिन भाऊंचे उपकार आहेत. सचिन भाऊने तिकडे डॉक्टरला फोन केला, अरे ते नामदेव गोंधळे त्याचं काय सर्टिफिकेट देऊन टाक. मी खरं आहे ते सांगतो, बरोबर मी शब्द एक पण खोटं नाही सांगत. त्याने जेके पाटील स्वतः आले, मी माझी विषय जेके पाटील, आणि आता ते इंडियाला नाही डॉक्टर बाळकृष्ण पडते, बघा देव पण माझा श्रीकृष्णच माझ्या या कारणात. मी काय करेन, माझी आई, मी आईला
तिला काय बोललो, आई आता हे मी जर नेलो, कारण ते हे काय प्रकरण आहे, कॉरिडॉर महामार्गाच्या एका कडेची जागा आहे. त्याला काकांच्या वाटणीपत्रानुसार काकाला 7 गुंठेचे पैसे मिळतात. ते 7 गुंठेचे पैसे षडयंत्र आखल्याने त्याला दिले असते. मग काय झालं असतं, सदर प्रकरणाला अजून किती वेळ लागतो ना, किती वेळ लागतो ना, किती ना. त्यावेळी काय झालं असतं का 7 गुंठेचे पैसे दिले असते आणि मग काय सांगितले असतात, सदर जमीन नामदेवनी खरेदी खात्यात पैसे घेतलेले आहेत आणि हे खरेदी खत पान 16/39 वर नमूद आहे. तर मी घेतलेले पैसे हे सर्व नंबर 123 विस्तार नंबर 2 आहे. हा, तर भांडणा करून त्यांनी षडयंत्र आखणाऱ्याने त्याला दिले असते. मग पण शिल्लक 12.35 गुंठे जमिनीचा प्रश्न उद्भवणार होता. त्यावेळी माझ्यावर दावा करायला सांगितले असता माझी दुसरी जमीन आधीच केली असते त्यांनी. कारण तशी मोजणी करताना ते काय बोलत होते, तुझी जमीन फक्त 10 गुंठेच भरते. मी सांगितलं, बाबा हो, हा कोण बोलवता, हा बाळू सुर्वे आणि एक ग्रुपनवर कर्मचारी आहे ते. मग त्यांनी सुरुवात तर बरोबर केली होती. डायरेक्ट नावावर आरोप करतात. अरे 100% आरोप ते आहेत ना अजून. अलिबागला इकडे तिकडे आहेत, त्यांना बोलवू शकता, पोलिसांनी बोलवा येताना आणि ते बाळू सुर्वेचं समोर सांगेन. आणि त्यांनी बघा, जे मोजणीनंतर 3 दिवसांनी तो कागदपत्र घेऊन आला होता, हा अर्चन नारायण सुर्वे, त्यांनी 36-67 पेपराची प्रत आणली होती. त्याच्यात दोघांना सारखं 18.70.65 असं दाखवलं होतं. मग माझं हे आढावा बैठकीच्या निमित्ताने माननीय तहसीलदार सन्माननीय, आता मी त्यांना चांगलंच बोलतो, विजय पाटील साहेबांना हे सांगितलं, मी आढावा 23/10/2020 रोजीची, नाही 23 रोजीची त्यांनी माझे उपोषण करत होतो. मी उपविभागीय अधिकारी इथं त्यांनी ती राहून होती आढावा बैठक. त्याच्या आढावीचे आमंत्रण वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर ठाकरे साहेबांना होतं. मी त्यांना गेलो होतो. ते कंप्लेंट कुठेतरी कामास्तव गेले होते. तर त्यांनी ऐका तुझा आणि तुझा म्हणणं मान. बरोबर. तसंच आदरणीय बाळराम साहेब यांना फोन केला होता, बाळराम पाटील साहेब, तर ते सांगितलं नामदेवनी माहिताला आहे वडवलला, तर तू जा आणि तुझं म्हणणं मान. म्हणजे आता तुम्ही इतर नेत्याकडे सुद्धा जाऊन न्याय मागायला, प्रत्येक नेत्याकडे तुम्ही ते जयबदला सांगितलं, ते पण आले नाही. अरे माझी गाडीच बोलते ती स्टार्ट नाही होईल. साहेब ठीक आहे, मी जाऊन जातो, सांगतो. मी त्यांना हा प्रश्न विचारला, साहेब तुम्ही ठीक आहे 36 पेपराची तुम्ही आता हे करता, मग मंजूर झालं 17.70 हे कोणत्या वर्कर पण शिकवतो हे विक्रांतगिरी साहेबांच्या नावावर झालं कसं? हा प्रश्न विचारला. अरे नामदेव, आता भरपूर वेळ झाला रे, मला खूप वेळ चालली, तर आता आपण बंद करू, पुढच्या वेळेस मी सांगेन. वाचले प्रदीप जगताप साहेब वाचले, तर मला बोलतो सदर जमीन वाटणीपत्र मागले. प्रदीप जगताप साहेब तुम्ही माझी नुसतं गोड गोड बोलता, मला चहा पाचता. हा मला ती काकांची जमीन का वाटणीपत्राची आहे का, ती त्या विक्रांत साहेबांच्या नावावर कसं झालं? बरं त्यांचा काही अंश नाही, तर त्यांना बरं समजत नाही. त्यांना सातबारा करून दिलं, बरं ते वाढीव सातबार आहे. हा त्याला सातबारा केलं तर वाढीव सातबार आहे, जमीन तर अस्तित्वातच नाही. जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घेता, एवढ्या पत्रकार परिषदला कुणी तिथला नेता किंवा तिथले कोण अधिकारी तुम्हाला त्या पत्रकार परिषद मध्ये आले का भेटायला? तेच तर सांगतो. तर माझे पत्रकार परिषदेला कोण यायचे, धारेगाव साहेब यायचे, तर ते द्यायचे लगेच रिपोर्ट कोणाला, ठाकरे साहेबांना. ठाकरे साहेबांना सांगितलं घाबरू नको, तू रोज कामाला जायचा, तुला काही न्याय देणार नाही. बरोबर. हा तुझी एवढी नोकरी आहे मोठी, रोज कामाला जायला आहे का, कोण बोलतो बघू दे. हा तर आता त्या दिवशी पण पत्रकार आले, तुम्ही बघितलं. बरोबर. 21 पत्रकार होते. विजय पाटील साहेब अगोदर मला ते न्याय देणार होते. विफाळे झाल्यानंतर तुला न्याय देतो, तू आवडू नको, तुझा एक गाव 2 तुकडे करतो, तुझ्या लोकांना सांगितलं आपण. पण आता तेही गुरु ओळखतात. आणि अगोदर तर विजय तळेकर केलं आहे ना, त्यांनी तसं पत्र, तसंच उपविभागीय अधिकारी यांनी तसं जिल्हाधिकाऱ्याला पत्र लिहिले का सदर याचा फेटाळण्यात लावण्यात यावा. बरोबर. मी सगळं तयार आहे माझं. खरं मला कंपनी पण सांभाळायला लागते. खरं तुम्ही साखर उपोषण पण तुमचं चालूच आहे का? साखर उपोषण चालू आहे, पण सदर अर्ज फेटाळण्यात यावा असं उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहे. ते मला त्यांनी खूप वाईट वाटतं. त्यांनी तरी असं करायला नको, कारण त्यांनी तहसीलदार विजय पाटील यांनी त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने पण त्यांना देव पण माझ्या पाठीशी आहे. बरोबर. अजून एक पत्र दुसरं आलेलं आहे, एक फेटलं का दुसरं पत्र येतो. तर त्या अनुषंगाने मी सांगतो ना, त्या सदर चौकशी, कारण मी उपोषण करताना सांगितलं सदर फसवणुकी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, बरोबर, खोट्या तक्रारीपेक्षा अनुषंगाने खोटे तक्रार केस कुठला तलाठी खोटा रिपोर्ट, बरोबर, याचा अनुषंग वापरून मग त्यांना मला हेच सांगणं आहे विजय पाटील आणि उपविभागीय अधिकारी, तुम्ही जर सांगताय अर्ज फेटायला द्यावा, बरोबर, मग न्याय निर्णय देताना त्यांनी त्याच्यावर उल्लेख का केले? बरोबर. काय उल्लेख केले?
सगळे तलाठी खोटा रिपोर्ट व आर्डीआर यांनी केलेल्या 14/1/2021 रोजी व चुकीच्या लेखी प्रोसेस, अरे ती चुकीची लेखी प्रोसेस काय होती का 14/1/2021 रोजीचा अर्ज नामदेव शंकर यांनी मंजूर केलेला आहे. पण त्या काकाने समजायला पाहिजे हा अर्ज त्यांचा होता बरोबर, आणि त्याच्यावर एकटंच नाव टाईप होतं. आणि 1970 ही जमीन 1970 ही विक्री केली आहे हे मला माहित आहे. अरे ते एवढं त्याच्यात मराठीत लिहिलं आहे तरी पण यांनी सही केली आणि 1 लाख रुपयाचा चेक घेऊन आला. काकाचा मुलगा सुभाष आणि ते काका, आणि ते लोक प्रेमाने दिले. ते प्रेमाने कसे दिले ते घ्यायलाच नाही पाहिजे होतं ना. मला त्यांनी सांगितलं माझ्या काकाच्या पोरांनी, अरे त्यांनी माझ्या खिशात टाकलं, तर मला काय माहित नाही नेमका काय टाकलं. तर ठीक आहे, त्याला परत कर. मी बोललो तुम्हाला कोर्टामध्ये बोलवलेलं, कोर्टात तुम्हाला काय भेटलं? 1 लाख रुपयाचा चेक त्याच्या खिशात टाकला. तुम्ही बोलता मला परत कर चेक तो. त्याने काय 1 लाख रुपयाचा चेक दिला आणि ते कुठल्या अनुषंगाने दिला तो? त्यांनी सांगितलं प्रेमान दिले मी. कसला प्रेम? 1 लाख रुपयाचा चेक काय घ्यायचा? मी त्याला परत कर सांगितलं आणि तो लगेच निघून गेला. तो चेक केला का तुम्ही तिथं? मी केला सांगतो, आता काय माहिती केला का नाही. बरोबर, हा. पण त्याच्याच मुलांनी खोटा अफिडेव्हिट केलंय 21 जुलै. आता तो काय सांगतो, मला ते 2 पानं भेटली त्या अनुषंगाने मी काकाकडे गेलो. काकाकडे तू 21 जुलै 2022 कोर्टात गेला होता का? व्हाईस चेअरमॅन आलाय? नाही सांगतो, मी गेलोच नाही म्हणतो. तर त्याने लगेच त्यांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होते, त्यांच्या समोर मी गेलो. त्याचा सुभाष पोरगा सुनील काका होते. बस काका तू गेलाच ना? म्हणजे मी अर्जुन तयारच केला होता. खरं लगेच सही केली त्यांनी. हा, मी गेलोच नव्हतं. 2 पाने अर्ज आणि आपल्या खोटा आणि कारण त्यांनी काय ते पूरक असं 18.70 पोट करावा, याला असं पूरक असं केलंय ना. आणि तहसीलदार यांनी मला जे पत्र दिले 7 पत्र, त्याच्यात त्याने असं केलंय सदर मूलस्थिती ही आहे. मी झाला कशी मूलस्थिती ती आहे. मग त्यांनी हे फार 36 मंजूर केल्यावर 17.70 1 गुंठावरचं हे क्षेत्र कसं त्याला नावावर झालं. त्यांनी मला एक मजेशीर उत्तर दिलं. कुणी? अगोदरच्या विजय तळेकर यांनी. नामदेव तुम्हाला आता घालायला नाही, काय घालायला नाही. तहसीलदार रस्ता कोण आहे? बरोबर, सगळे जे नायक तहसीलदार त्यांनी खाली माना घातल्या. बरोबर, मी पण गरीब शेतकऱ्याचे, माझ्या आईने मला पाणी शिकवून काशी वाढवले. त्या बिचाऱ्यांनी या आईला मी लय नोटीस केले. ते तुम्ही आता सांगतो तुमच्या समोरचे कागदपत्र त्यामध्ये काय ते हे खोटा अफिडेव्हिट केलेलं आहे. ते सदर 21 जुलै 2022 रोजीचं खोटा अफिडेव्हिट, त्याला पूरक असं याने खोटा अफिडेव्हिट केलं. तुम्ही आम्ही वकील केला होता मानसी म्हात्रेचा ताई, पण त्यांनी त्यांच्याकडे न ठेवता ते त्यांच्या मिस्टरांकडे दिलं. कोणते म्हात्रे, त्याची सहाय्यक वकील सानिका देशमुख व सुनील गोंधळी. आता सुनील गोंधळी ते पानं भेटल्यावर काय सांगतो मला, दादा मला काय समजत नाही त्याच्यात. मला सांगितलं इथं सही कर, तिथं सही कर. आणि मला ते अफिडेव्हिट करताना कोर्टात मला मी येऊ का? ते वकील काय बोलले, ते बोलतो तुम्ही कशाला? ते वकील ते अफिडेव्हिट याचं आहे सुनीलचं, कारण हड्यात जमीन सुनील परिचय म्हणून त्याचा अधिकारपत्र त्याला दिलं आहे. 30/7/2022 रोजी ते अफिडेव्हिट केलेलं आहे. अखत्यारपत्र 8 पानी त्याच्यात सरळ लिहिलेलं आहे का 19.35 गुंठे जमिनीवर अतिक्रमण त्या अखत्यारपत्राच्या अनुषंगाने. त्याच्यात पण आहे. आणि त्या अफिडेव्हिट मी प्रफुल्ल म्हात्रे यांच्या ऑफिसमध्ये केलेलं आहे. तर हे आहे ना 30/1/2025 रोजी 30/1/2025 रोजी मी अर्ज दिला होता का सदर अफिडेव्हिट तुमच्या इथे झालेला आहे की नाही. बरोबर, आणि त्याच्यात आणि 2 अपील अर्ज 12/12/2023 रोजी अपील केलेला आहे. त्या अनुषंगाने 2 तारखा झालेल्या आहेत. एक 6/1/2025 रोजी व एक 14/1/2025. माझा भाचा जब्बार शेख आमच्या गावातले ते मला मदत करतात. जब्बार शेख ते 2-3 वेळा माझ्यासाठी आले पुढे, आणि त्याने अजित पवारला फोन केला होता. अच्छा, अजित पवार ते कोण त्यांना फोन केला होता. माझ्या शेतकऱ्या गावातले माझ्या मित्रावर अन्याय झालेला आहे, तर त्यांनी तिथं ज्या आहेत सावित्री मॅडम म्हणून त्या परमिशन देणार. तर त्यावेळी मी आणि पाटला घरी बसल्यावर बरं मॅडम मला परमिशन देता का बॅनर लावायची? अहो नका, हे गोंधळीची बॅनर लावतात, सगळे लोक बघत जातात, इथे लोक मजा करायला येतात आजूबाजूला. आणि हे ते नकाशे लावतात, ते नकाशेच बघत जातात लोक. मला मॅडम तर नकाशेच कसं आहे
आर्मीवर कोणी कळत नाही. तर ते मॅडम हसत झाला यांच्याकडे बसलो. आम्ही सुद्धा बघतोय पत्र तुमचे नकाशे तुम्ही स्वतः एकदम मस्त बनवतात ते, आणि जो लोक तिथे जातात ते बॅनर वेधून देतात ते बॅनर. आता माझ्याकडे पैसे नव्हते, मी हाताने काढत जाऊ. कारण साहेब मला पगार आहे ना, मला घरातच द्यावं लागतं, आणि माझे फसवणूक पकडून मला 3-4 दांड्या होत्या, तर मला पगार कमी होणार ना. मी बोलायचं उदाहरण की तुम्ही 4 वर्ष झालं असं कोर्टाच्या खेळाने आता तुमची साखळी उपोषण चालू आहे. दररोज तुम्हाला 15 ते 16 किलोमीटर प्रवास करावा लागतो. हात धावून म्हणजे 30 किलोमीटर झालं. तुम्ही दररोजचे तुम्ही जाऊ तिथे साखळी उपोषणला दररोज जातो, 1.5-2 तास बसतो मी तिथं अर्धे कंपनीत जातात, पण तिकडे बसतो. मला साहेब माझे बक्कम साहेब आहेत, माझे जे येवले साहेब, मांगले साहेब, एवढे चांगले देवासारखे आहेत. बरोबर. माझ्या डिपार्टमेंटचे शरद पाटील, आणि आपण माझे ते काम करतात. आपण अध्यक्ष सुद्धा राहिलेलं बिनविरुद्ध. मला 6 वर्ष बिनविरोध होतो मी. दीपक भेटला 6 वर्ष बिनविरोध कोणी फॉर्म भरला नाही. कारण इकडे जेपी पाटील होते आणि एल डी पाटील ते दोघं माझे भाऊ होते ना कानपुरीचे. तर त्यांचा दराला पण होता, आणि सांगा अरे नामदेव करायचे कशाला कोण राहता, तो बरोबर न्याय देईल तुम्हाला. आणि मी एक पण माणूस कमी न करून दिला. मी कमी झाल्यावर लगेच त्यांनी मला दुसऱ्या शेडचे म्हणून आले. तर त्यांच्या आता काय ऑटो सिस्टीम झाले, त्याच्यामुळे त्याचा पण काही दोष नाही. मॅडम कशा आहेत? मॅडम खूप चांगले आहेत. बरोबर. मॅडमचे महेंद्र कलेकर साहेब हे मित्र होते, आणि मी तिथे उपोषणाला गेलो होतो ना. तर मॅडम बरं मी इथं बसलो, मला मदत करा. अरे तुझे व्हिडिओ व्हायरल होतात, मी कशी मदत करणार तुला. मॅडम बोलल्या बरं मॅडम बघा मी जागा 19 गुंठे विकली होती आणि 38 गुंठे विकले, असं सातबारा केलं. मी बरा झाल्यानंतर अजूनही सातबारा वाढवले, मला जरा मदत करा मॅडम. तर ते मॅडम करतात मदत मला. तुम्ही खरंच स्ट्रगल तर करतायत, पण काय वाटतं तुम्हाला नक्की सत्याची बाजू आणि तुमची नक्की तिथं तुमच्या पदरी यश मिळेल असं वाटतं? सत्याची बाजू आहे, जे सन्माननीय जिल्हाधिकारी कर्तव्य दक्ष योगेशजी म्हशे साहेब यांनी मला सांगितलं. कारण मी सर्वपक्षीय मोर्चा सुद्धा काढलेला आहे याच्यासाठी. तर त्यांना बोललो मी साहेब मी सर्वपक्षीय मोर्चा काढू का. नामदेव तुला एवढंच म्हणेन तुझी बाजू सत्याची आहे साहेब, बरं फायदा होईल का काय. त्यांच्याही फ्रीमध्ये बोलत होते त्यांचे योगेश म्हशे साहेब. मी एवढंच म्हणेन काय बोलले ते एवढंच म्हणेन गोंधळी तुझी बाजू सत्याची आहे, आणि विजय हा नेहमी सत्याचा होत असतो. एवढे बोलला कोण साहेब तरी सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतात. अहो काय सांगायचं, तुझ्या मोठी स्टोरीच आहे. तर मी सदर अर्ज घेऊन त्या काकांच्या मुलाला मी फाईल दिली. ती बघ बाबा तू वाच ना, मग तू मला सहाय्य कर. तर त्यांनी मला कोऱ्या कागदावर सहाय्य द्यायचे काका आणि तो. आता कोऱ्या कागदावर त्यांनी मला सगळं बघितलं ना. ते बोलतो मला सुनील बोलतो माझी नोकरी आहे रे, माझी नोकरी जाईल मी आलो तर. कारण अखत्यारपत्र त्याला दिलं ना, दादा तू जा बोलतो मी येत जाईल. तर त्या उपोषण मंडपाचं उद्घाटन कोणी काकांनी केलं होतं. ते जर फिरत असेल तर त्याचे साहेब किती आहेत. बरोबर. असं माझं प्रशासनाला आहे. प्रशासन तुमच्या पाठीमागे प्रशासन माझ्या पाठीशी आहे. म्हणजे सन्माननीय गाडगे साहेब यांनी मला आशीर्वाद दिला आहे. मी मेलो तरी चालेल, मी बाजी बाबू सारखी लढाई लढेल असं मला हटणार नाही, मागे हटणार नाही. पण तुमच्याच जागी तर दुसरं कोण असतं तर खरंच त्याला आतापर्यंत नाकीनं वाल. आणि हे मिया रहीम जो होता ना, जेव्हा शेवंता तो मिया रहीम शेवंतावर अत्याचार केला होता रांजाच्या पाटलांनी. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, हे ये रांजा पाटील मेरा आदमी है, मेरे साथ में आदिल शाह फैसला करेगा. अरे शिवाजीने सांगितलं, बोलतो कसा करणार छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्याने सांगितलं तर बाळ शिवाजी होते त्यावेळी पण नव्हते. तर ते काय रांजा पाटीलची अवस्था केली. तसंच हे विजय पाटील साहेब हे असं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये. इशारा देतात हे मी त्यांना इशारा देत आहे, याने असं करायला नको. हे मला न्याय द्यायला निघाले होते, पण परत आता ते पत्र लिहिले उपविभागीय अधिकाऱ्याला, आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याला. त्याच्यात परत काय निवडले का सदर याचा अर्ज फेटाळला द्यावा जिल्हाधिकाऱ्यांनी. एक तर न्याय देतो बोलतात, परत तुमचा फेटाळला असं आम्ही सांगितलं. निवारण सारखं काम करतात ते विजय सन्माननीय पाटील साहेब. आणि हे कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे, त्यांनी चोरांना साथ देऊ नये. ते काय त्याची हालत झाली निवारणची, दगड मारली लोकांनी. अरे आपली बाजू सत्याची आहे. सोमनाथजी गाडगे साहेब यांनी काय आशीर्वाद दिला मला, गोंधळी कथा असतो विजय व्हाल. म्हणजे हेच समजतो मी. तसं सत्यवान सावित्रीची कथा आपण ऐकली आहे.
त्या सत्यवानाचा प्राण परत मिळावा म्हणून किती हे केलं. अगोदर त्यांनी सत्यवानचा डायरेक्ट नाही मिळाला. अगोदर त्यांनी सांगितलं माझे सासरे वाढलेले आहेत, त्यांचे डोळे येऊ द्या. डोळे आले, मग त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी मला 100 मुलं द्या. आता हे 2 मुलं परवडत नाही. प्रशासनाने 100 मुलं त्यासाठी दाखल्याचं पाहिजे ना, तो विचारायचं म्हणून पडलेला आहे. पण पुत्र प्राप्तीसाठी तरी त्याला जिवंत करावं लागलं. तसंच मला ते वर दिले आहे. बरोबर, त्याला ते सावित्री भेटली, सत्यवान भेटला, माझी विजयाची सावित्री कधी भेटेल हा माझा प्रश्न आहे. म्हणून त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये जे कायदेशीर बदल, कारण माझ्या रेव्होल्युशन किती मिळत होते त्याला 14 गुंठे पैसे मिळत होते. आणि आता जे आकार केले मोजणीनंतर 21/9/2020 रोजी मोजणी केल्यानंतर जे आकार पत्रक केलं आहे त्यानुसार त्याला फक्त 7 गुंठे जमिनीचे पैसे मिळतात. याच्यावरनं त्यांनी परत नकाशातला एक अंक पुसलेला आहे, म्हणून मला परत नकाशात देत आहे. ते दिसतात, पुस्तक दिसतो देतात मला, भेटतं मला. आणि ते मला सन्माननीय संदेशजी शेट्टी साहेब, सुनील बंधू आता 1/2/2023 रोजीच्या अर्जावर सन्माननीय जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष योगीजी म्हशी साहेबांनी 6/2/2023 रोजी सही करून शेरा मारलेलं आहे. सदर पत्र चौकशी काढली संदेशजी शेट्टी साहेब यांच्या सहीने आलेलं आहे. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 पहिले राणे साहेब होते, यांनी सदर पत्राची चौकशी करण्यासाठी ते पत्र तालुका पनवेल पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे सन्माननीय जगदीशजी शेळकर साहेब यांच्याकडे आले. ते तपासून निष्कर्ष आजच मला भेटले. मिलिंद फडतरे साहेब, बघा त्या खुदवी मॅडमला सांगा, ती नुसतं आज झालं तर मला भडकते माझ्यावर. खुदवी मॅडमला सांगतो राहू नको तू, त्याला न्याय द्या बोलतो. आजच भेटले मला कोर्टात गेले होते ना याच्याच कामासाठी. तर तुम्ही गमती जमती पण नाही करताय. गमती जमती नाही काय लोकांचं नाही साहेब, काय माहितीये का, तर माझी जमीन दक्षिणेकडली होती ती विक्री केली, परत काकांची जमीन हडप केली. हे लोक बघून बोर होतात, मग कुठेतरी मला हा जोक मारावा लागतो. अरे 100 पोरं कशी निघते या कारणासाठी पुत्रप्राप्ती त्याला जिवंत करावं लागलं मला सत्यवानाला. आणि तसंच मला साधारण एवढं दिलंय ना की हे सगळं कागदपत्र तुम्ही जिवंत करणार होता. अरे जिवंत झालीच नाही, ती झालीच जिवंत झाली. माझ्यासाठी देव कोण आहेत, महाराज शेट्टी आहेत, माझे मातोश्री आहेत, त्याने तो फोन केला यांना विजय पाटीलला, तरी पण ते आता परत तीच निवडतात. बाजली साहेब देवासारखे आहेत. मला ते गेटवर त्यांच्या मी पाहायला हातलावला, साहेब मी आलो, मी 2-3 वेळा त्याने मला ऐकून होतो त्यांचा, पण ते चांगले देवासारखे आहेत. विक्रांत साहेबांना मी 2 वेळा भेटलेले आहे, त्या सगळ्यांना मी निवेदन देणार आहे. त्या यांचा विधान भवनात आवाज उठवा. प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही काय तुम्ही संबोधित कराल. आणि पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकरी जो आतापर्यंत खरंच एवढा स्ट्रगल करू शकतो तो मागे पडलाय, पण तुम्ही एकमेव शेतकरी आहेत, स्ट्रगल करतात. अरे आरसा न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सर्वांना काय सांगायला आणि कशी लढाई कराल, काय आरसा न्यूजच्या वतीने तुम्ही घाबरून जाऊ नका. मी आजारी होतो, मी पण मारायला टेकलो होतो, तर माझी पण मला आवाज या नव्हती. ते साहेब सांगायचे मला, मी फिरायचं म्हणजे मला जे ठिकाणी दम भरायचा आहे. अगर कुठे भेटतस पुढे माझे पोराला झाला का ज्याचे पायाला साखळी टाक आराम करायचे, ते जाऊन नको जाऊ कुठं तिकडे. माझ्या किती जीव होता त्या विचाराचा. माझ्या बहिणींना मदत करायला माझी बायको बोलली ना, तुझ्या या बाईला दे विचारून दे. सगळ्या जीव होता विचार होता. इतके भारी माणूस होते, मला घेतल्याशिवाय कुठे राहत नव्हते ते. म्हणजे इकडे लग्नात कुठे गेला तरी ना माझे पोरं जाऊन भरायचे काय तर लहान बघायला तिथंच साऱ्या म्हणजे किती माझ्यावर जीव होता. आणि तेच आता आहेत नाही, मला खूप आठवण येत त्यांची. अजून एक प्रश्न, तुम्ही सर्वांचे जेव्हा फोटो लावतात पत्रकार परिषदला, ते सर्वांचे ज्ञानेश्वरचे असतील, सर्व विठ्ठलांचे असतात, आणि त्यात जे के पाटला साहेबांचा फोटो देतात. खरंच प्रत्येक तुमच्या पत्रकार परिषदेत त्या व्यक्तीचा फोटो समोर ठेवतात. सगळ्या त्यांच्या एकांचे डिजिटल होते, म्हणून 12 फेटचा कधी वाढदिवस असतो त्यावेळी लावत नाही. कारण काय त्याची तिन्ही पोरं काय कुशल, तो विषय वेगळा. माझ्यासाठी ते दैवतच आहेत. बरोबर. आणि मी ते असताना कुठे गेलो ना काय नाही, कारण आम्ही 12 फेटचे शेका पक्षात लगेच सांगतो साहेब हे चाललंय काय आपण तिकडे होतो. साहेब माझ्या पाठीचे आहेत काय तुम्ही
सांगायला घेते पाहिजे अरे काय तू जर पडला आता हे तिकीट घेतलं ना अरे बरं कळलं काय आपण तिथे स्वतःपासून घेतो ना ते कृष्णा पाटील आहेत ना ते मला बोलायचे हे नामदेव काय तुम्ही ऑनबेकर काय रे सगळं असं तर काय करू जेके पाटील सांगतो इकडे सूर्य जेके पाटील साहेब तेच मी सांगेल बरोबर शेतकरी न्याय देण्यासाठी कुठलाही पक्ष वगैरे काय नसतो तो फक्त एक भूमिपुत्र म्हणून न्याय देण्यासाठी माझ्या प्रश्नांसाठी प्रशांत दादा ठाकूर साहेब यांचे त्यांचे रिटायर्ड तहसीलदार यांचा सल्लागार आहे बरोबर तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं का नामदेव हे जाहिरला सातबारा काकांच्या नावाने तुमच्या हा वाढीव सातबारा आहे तरी हा प्रशांत हा कोण प्रकाश कैरे माझ्या घरी येऊन काकांना सांगितल्यामुळे ते माझ्या 2 वर्ष होते पाटील नंतर आलेच नाही ते नाही तर माझं प्रकरण कधी झालं असतं आमदार साहेबांनी मला भरपूर होता मला साहेब त्यांनी खूप मदत केली आणि त्यांनी प्रशांत त्यांनी बोलवला होता पण ते बिचारे एवढ्या मोठ्या याच्यात असतात बरोबर तर त्याच्या कोणीतरी माणसाने त्याला कुठेतरी बसून ठेवला कोणला सिद्धार्थ निरंजन भरला त्याला काही येऊनच दिला नाही आणि त्याचे वकील हा करत होता कोण प्रकाश कैरे हा सातबार झाला कसा बरोबर आहे मी त्याला सांगितलं अरे प्रकाश तू माझा मित्र आहेस तू आम्हाला बारीक सारीक आम्हाला मदत करतोस तू असं नको वागू हा धरला वाढीव सातबार आहे मग ते मी उपोषण केल्यानंतर बंद काय केला साहेब मी जर आजारातून 12 वर्ष झालो ते माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती आणि मेले असते बिचारे काय होते त्यांच्याकडे मी जर मेलो असतो तर ते सातबारे बंद आता केले ते बंद केले असते का ना आता ते केले शेवटचे आता त्याने काय केलंय शेवटचा ते त्या दिवशी आमसभेला ते बोलले ते विजय पाटील साहेब नव्हते तर त्याच्या ऐवजी त्यांनी दुसरे ते ग्रामीणचे कोण आहेत तहसीलदार त्याला पाठवलं होतं ते उघडून आता आम्ही पूर्वच केलं काय मेल्यावर करत होता विजय पाटलाला समोर माझ्या आण विजय तळेकरला आण समोर मी सांगतो जे आता बनवलं 3889 फेरफार 3890 3892 हे मी काय दुसरं आहे बरोबर त्यांना वाटणीपत्राचा नकाशाचा आधार आहे ना ते वाटणीपत्राच्या नकाशानुसार त्यांनी केलं असतं तर फेरफार मंजूर झाल्यावर फक्त एकच सातबारा आला बघा पण मी 12 झाल्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांनी अजूनही वाढीव सातबारा केले जमीन तर आजची जमत नाही काकांची जमीन तर चोरीला गेली आहे त्याच्या कामी मला माझा भाऊ सम्राट व संजोग कारण जेके पाटील साहेब मला खूप मदत करायचे त्याच्यामध्ये दादा ते त्यांचे काय बसायचं यांचे पोरांची माझी जास्त माहिती त्यांचं काय बसायचं तर त्यांनी माझा बॅनर घेऊन द्यायचा कोणाला काढून न दिला 3 महिने आणि ते काढायसाठी अधिकारी वर्ग आला होता त्यांनी सांगितलं हात नका आमच्या भावाचा आहे त्यांनी काढून न दिला बॅनर इतके माझ्यासाठी ते आहेत तो बिचारा ऑर्केस्ट्रा फ्रेम आहे बरोबर सम्राट तर त्याचं ऋण येणे सगळं हिरो सम्राट जनार्दन पाटील हे राहणार मी कथा पटकथा दिग्दर्शन ऍक्शन रिॲक्शन तुमचं शक्य नक्की होईल अहो काय तो सीन बघायला पिक्चरचं नाव काय असणार जमीन गेली चोरीला पिक्चरचं नाव ठरणार जन्म जन्म का प्यार है तुम्हारा हमारा जमीन गेली चोरीला अहो काय सीन जर पोलिसातील देव आले मोठे सचिन भाऊ आले तर खूप चालेल अहो काय ते देवाने एक बघा देव किती माझ्या ज्ञानेश्वर मारली त्यांनी तशी भिंत चालवली तसंच मी पाय घेत असताना बाजूला झाला माझी आई प्रगट झाली म्हणतो नामदेव आहे काय करतोस फास कशाला घेतोस तुझ्या चिरीमुरी म्हणजे पोरं आहेत त्यांना काय उघड्यावर मारतोस का तू काही केलेलं नाहीस हे असा सीन बघल्यावर तो पिक्चर चालेलच कारण मला पुनर्जन्म होतो माझा नक्कीच पुनर्जन्म होतो आणि कृष्णाचाच जन्म होतो याला वध करणार नक्की तुम्ही वध करणार एवढा राग येतो ना या आराम करावं कलेकरवर तसं त्यांनी असं वागू नये कोणाला विजय पाटील नाही मला न्याय द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं पण आता ते परत नाही ओळखतात का आता असं परत झालंय मग मला त्याचं सांगणं आहे का तलाठी खोटा रिपोर्ट व सिद्धार्थ नरेंद्र भल्ला चुकीच्या लेखी पुरुषाचा अनुषंग हे त्यांनी 9/12/2021 न्यायालयाने का वापरलेलं आहे शब्द आणि ते हक्कन केस का तक्रार केस क्रमांक 93/2021 देऊन त्याच्यात ते नमूद आहे तलाठी खोटा रिपोर्ट हे का नाही त्याच्यात त्या पत्रामध्ये वेगळं आहे ना आणि तसंच उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी पत्र यांना दिलेलं आहे कसं जर याचा आरोग्य फेटाळण्यात यावा कारण 4 पाणी पत्र चंद्रशेखर पवार साहेब यांचं त्याचं माझं उत्तर तयार आहे मला कंपनी पण सांभाळावी लागते नक्की ठाकरे साहेब माझे देवासारखे पाठीचे आहेत संभाजी शेलार माझे पाठीचे आहेत सन्माननीय संभाजी शेलार देवासारखे ते विचारणे मला एवढे मोठे अजून 20-25 माहिती अधिकार टाकू शकतो कारण ते मला त्या दिवशी आले होते बघा मी असल्यावर एकदाचकडे होते आणि इथं गेल नाक्यावर त्यावेळी मी वाटच बघत त्यांची संपूर्ण याचा मी ताबा घेतला होता कोणा होता एकनाथ देशकडे मला दे बरं
कारण मी आज बोलणार आहे आणि ते सगळे ते इथे मला माझी ओळखीच आहे. घोटची माणसं होती सगळी आणि ते संभाजी साहेब आले होते पण लोक काही जमलीच नाही. मी सगळीकडे सगळी दाबावून घेतला होता स्टेज. तुम्हाला इथं थोडंसं थांबवतो मी. आपण बघताय की शेतकरी नामदेव शंकर गोदरेंनी स्ट्रगल करून 4 वर्ष लढा देतात. ते थोडे कॉमेडियन पण आहेत, जोक्स पण मारतात मध्ये आणि चेहऱ्यावर त्यांचा आनंद तर असतोच. पण याच जागी जर दुसरा शेतकरी असतो तर खरंच त्यांनी आत्महत्या करायची त्याच्यावर वेळ आली असती. कारण हा एकमेव शेतकरी नामदेव शंकर गोंधळी जेणेकरून तो स्ट्रगल करतो आणि त्याला न्याय मिळावा असं पोलीस प्रशासनाचं पूर्ण लक्ष आहे. आणि साहेब मला या ज्या पत्रकार परिषदेत आल्या त्या एकदा शिवराज उरण संपादिका पूजा चव्हाण कोणी न्यूज पण लावत होता, लावत नव्हता. एवढं त्यांनी साहेबांना पत्रकारांना सांगितलं की कोण आता तो कोण नाही तो खडू त्यांना लावून सांगितलं तुम्ही ते निर्भय आहे तुमचे काय असेल फिटी मी देईन. पण त्यांनी सांगितलं अरे लावतो 15 दिवस लावू नाही. आणि दैनिक सागरते जे आहेत ना ते त्याला पण काकाला भेटलो मी. अहो तुमच्या इथे दैनिक सागरते तुम्हाला फोन करतात का? आता साहेब तुम्ही मला खूप मदत केली आणि आता ते सगळे मदत करतात. रायगड साम्राज्य सत्याची बाजूकडून मंदार गोंडे सागर राजे त्यांची आई माझी चांगली आहे ती सांगते हे सागर नामदेव साठी जा तू येतात ते पण काय गरज मला काय घाबरता का तुम्ही. सागर राजे पण साहेब माझ्यासाठी खूप मला मदत करतात. आता साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आज तुमचा पहिला इंटरव्ह्यू घेतो आणि भाग 2 पण आपण इंटरव्ह्यू मध्ये देणार आहेत. तर हे होते साहेब बघा पत्रकार परिषद होताना त्यांनी जय शिवराजांनी लावल्यावर आम्ही त्याची जमीन परत करायला आहोत तर त्यांनी माझे संपूर्ण पैसे द्यावेत. मला सांगितलं संपूर्ण पैसे परत करायचे. आता माझ्याकडे कसे पत्र मी सगळ्या बहिणी मिनियन दिले ना तर आता कॉरिडॉर महामार्गाचे पैसे आलेले आहेत. जयपाल साहेब ते काँग्रेस भवनला मिटिंग झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं नामदेव गोंधळीने आमच्याकडनं 83 लाख घेतले. बाळू सुर्वे वाचन नारायण सुर्वे त्याला बाळू सुर्वे बोलतात. त्यांनी सांगितलं नामदेव गोंधळीला आम्हाला 40 लाख वाढवून द्यावेत आणि फॅसला होत आला होता. तर त्यांनी काय सांगितलं पत्रकार परिषद घेऊ नका. त्यावेळी सांगतेच्या सिद्धेश म्हात्रे साहेब यांनी पण पत्रकार महाराष्ट्रात लावून द्यायला अजून चालू आहे. तर त्या का चौकशी होत नाही. पाटीलला बोललो मी आंबाडे मॅडम कोरडे मॅडम त्यांना बोललोय तुम्ही चुकीचं केलं असतं तर आतापर्यंत त्यांनी ऍक्शन घेतली असती. कारण तुम्ही 4 वर्ष तुम्ही स्ट्रगल करताय तुम्ही चुकीचे ऍक्शन घेत नाही. आणि ते मला न्याय द्यायला तयार झाले आणि विजयकडे मला न्याय द्यायला तयार मी सांगतो आणि मला वेळ काढतात ना. मग आता हे मी नवले साहेब यांनी सांगितलं पत्रकार परिषद आपलं हे तुम्ही कॉरिडॉर महामार्गाचे पैसे देऊ नये का देऊ त्याला कारण आहेत ना. वरिष्ठ सर देऊन न्यायालयात सदर गावा 270 अभियान चालू आहे ते चालू आहे. परत चुकीच्या आकार आव्हानित केले आहेत जिल्हाधिकारी रागे येते तसंच खोट्या आकडेवारी आव्हानित केलेलं आहे अपील अर्ज केलेलं आहे त्याचा निकाल बाकी आहे. आणि संदेशी शिर्के साहेब यांचं पत्र याच्या अनुषंगाने अजून ते पत्राचं चौकशी बाकी आहे. म्हणून त्यांना पत्र सन्माननीय मेट्रो सेंटर क्रमांक नवले साहेब यांनी पैसे देऊ नये. बरोबर कारण आपण कारण सांगतो का काका माझे आहेत तर काका माझे त्यांना पैसे नाही देत मी काही त्यांना सांगणार नाही. पण त्याला काय नाही त्याच्यामुळे मी खोटा अफिडेव्हिट केलेला आहे त्याचा निकाल बाकी आहे. तर हे होते आपल्याकडे गोंधळीचे शेतकरी गोंधळ आहेत. तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून तुमच्या आम्हाला इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यासाठी तुमचा मी धन्यवाद करतो. खरंच महाराष्ट्राच्या अडचणींचं तुमचं स्वागत आम्ही करतोय आणि पुढचा पार्ट 2 आम्ही नक्की तुमचा एक मोठा इंटरव्ह्यू घेणार आहे. आज तुम्ही आमच्याकडे मन खुलास आणि दिल खुलास चर्चा केली. तुमच्या जे चर्चा तुमची जे समस्या तुमचं जे दुःख आमच्या समोर मांडलं त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राच्या अडचणी परत एकदा तुमचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. मग कसं झालं बाबा त्या मोठ्या बाबा